नमस्कार. लेखक कृ.भा. बाबर यांनी लिहिलेला मौजेचे पोहणे इयत्ता 5वी बालभारती सन 1995 या काळातील मौजेचे पोहणे हा पाठ आज आपण बघणार आहोत. हा पाठ नक्कीच आपल्या बालपणीच्या आठवणीत घेऊन जातो. भिलवडी हे गाव कृष्णाकाठी आहे. कृष्णेच्या दोन्ही डोंगरीवर असलेल्या शेवरीच्या व इतर झाडांनी तो भाग हिरवागार दिसतो. भिलवडीहून एका मैलावर नदीच्या वरच्या बाजूला औदुंबर आहे. दत्ताचे हे एक प्रसिद्ध स्थान आहे. तेथे नदीला मोठा डोह असल्यामुळे उन्हाळ्यातही भरपूर पाण्याचे मोठे थोरले पात्र पाहण्यासारखे आणि पोहण्यासारखे असते. मला पोहायला येत होते. विहिरीत मी उंचावरून उड्या मारूनही पोहत असे. आमच्या गावच्या सीमेवरील वारणा नदीतही मी अनेक वेळा पोहलो असेल. पण कुठे लहानशी वारणा नदी आणि कुठे मोठी थोरली कृष्णा नदी. भिलवडी गावी कृष्णेला एक सुंदर घाट आहे. हा घाट पाहण्यासारखा आहे. काशीला मी गंगेच्या काठचे पुष्कळ घाट पाहिले आहेत, पण हा भिलवडीचा घाट त्या मानाने कितीतरी सरस आहे. हा घाट पेशव्यांचे सेनापती परशुराम भाऊ पटवर्धन तासगावकर यांनी बांधवलेला आहे असे म्हणतात. घाटाला सुमारे 45 पायऱ्या आहेत. पण या पायऱ्यांची गंमत अशी की सगळ्या एकाला एक लागून नाहीत. कुठे 3, कुठे 4, कुठे 1 तर कुठे 2 पायऱ्या बांधल्यावर थोडीफार सपाट जागा सोडलेली आहे. नदीच्या पात्राकडच्या शेवटच्या पायरीच्या कडेला डोळा लावून वर पाहिले तर सपाट जागा दिसतच नाही. एकाला एक लागून साऱ्या पायऱ्याच दिसतात. उलट वरच्या बाजूच्या पहिल्या पायरीवरून खाली पाहिले तर पायऱ्या असतील असे वाटतच नाही. एकसारखा सपाट उतारच उतार दिसतो. वरच्या पायरीला ठेवलेला तांब्या खालच्या पायरीला डोळा लावून पाहिल्यास दिसतो आणि तसाच खालच्या पायरीवरील तांब्या वरच्या पायरीच्या टोकाला डोळा लावल्यास दिसतो. हा घाट हे भिलवडीचे एक भूषण आहे. इतकेच नव्हे तर तो या गावचा एक संरक्षक तट आहे. भिलवडीला पावसाळ्यात कृष्णेच्या पुराने मोठाच धोका उत्पन्न होतो, पण घाटाने या गावचा बचाव झाला आहे. पावसाळ्यात कृष्णेला पाणी येते आणि बराच घाट बुडून जातो. घाटावर एक देऊळ आहे. ते पाण्यात बुडून जाऊन त्याच्या खाली भोवरा पडतो. तेथे गंमत दिसते. हे देऊळ 2-2, 3-3 आठवडे बुडून जाते. तेव्हा कृष्णेला महापूर आला आहे असे समजण्यात येते. नदीकाठालाच असलेल्या शाळेच्या सगळ्या पायऱ्या जवळजवळ बुडतात. गावाच्या पूर्वेला असलेल्या मारुतीच्या देवळात पाणी शिरते. तिथून एका मैलावर असलेल्या माळवाडीच्या व गावाच्या मध्ये ओताचे पाणीच पाणी पसरलेले असते. नाव चालवावी लागते. ओताचे पाणी या मार्गाने साऱ्या रानातून जाऊन पुढे 2-3 मैलांवर कृष्णेलाच पुन्हा मिळते. पश्चिमेच्या ओताचेही पाणी असेच पसरते व गावाला बेटाचे रूप येते. असे झाले म्हणजे ग्रामस्थ कृष्णा नदीची पूजा करतात. काही लोक महापूर पोहायला बाहेर पडतात. कृष्णेचे पाणी सर्वत्र पसरलेल्या अफाट सागरासारखे दिसायला लागते. पाण्याला ओढही खूप असते आणि पाण्यामध्ये लाटाही बऱ्याच उसळत असतात. नदीकाठची घरे वाहून जाण्याचा एकंदरीने गावाचेच नुकसान होण्याचा धोका निर्माण होतो. अशा वेळी महापुरात पोहण्याची एक प्रकारे गंमत असते. मोठ्या घाटाच्या बाजूला एक लहानसा घाट आहे. तो बुडून त्यावरचे पाणी गावात शिरलेले असते. तेव्हा भिलवडीची माणसे तिथून पोहायला निघतात. पोहायला लागण्यापूर्वी ही माणसे कधी कधी मातीची 2-3 मडकी निशाने लावून तेथून पाण्यात सोडतात. ही मडकी नेमकी पलीकडच्या बाजूला अंकलखोपच्या हद्दीत म्हसोबा बनाजवळ लागतात. त्यावरून अंकलखोपचे लोक समजतात की भिलवडीची माणसे आता पोहून येणार आहेत. मग ती तेथे स्वागताची तयारी ठेवतात. म्हणजे पळकाट्याचे भारे शेकण्यासाठी तयार ठेवतात व हावळा खाण्यासाठी ठेवून देतात.
भिलवडीच्या या पोहायला गेलेल्या लोकांना परत येताना औदुंबरला जाऊन तिथून पोहायला पडावे लागते। यावेळी तेथील दत्ताचे देऊळ बुडून गेलेले असते। त्यावर 2-3 पुरुषांहून अधिक पाणी असते। या ठिकाणाहून पोहायला पडलेली माणसे खाली मैलावर भिलवडीच्या घाटावर लागतात। मीही एकदा या लोकांच्या बरोबर महापूर पोहायला गेलो होतो। त्यावेळी पोटाखाली तांब्याची घागर घेतली होती। अशी पालथी घागर पोटाखाली घेऊन दोन्ही हात मोकळे सोडून पोहण्याची सवय भिलवडीतील इतर अनेक लोकांबरोबर मीही केलेली होती। काही लोकांनी पाठीवर भोपळे बांधलेले होते, तर काही लोक सांगडीवर होते। एक नाव घेऊन नावाडीही बरोबर होते। आम्ही सुमारे 40-50 लोक होतो। महापूर पोहणे म्हणजे एक प्रकारचे धाडसच होते, यात शंका नाही। बरेच अंतर पोहून जावे लागत असल्याने हातपाय भरून येतात। मला आठवते, आम्ही पलीकडे अंकलखोपच्या रानात पाय टेकले तेव्हा तेथे थोडा गाळ होता। त्यातून पाय उचलून चालणेही जिकरीचे वाटत होते। पाणी फार गार असायचे। आमच्यापैकी 1-2 तर इतके काकडले होते की पलीकडे गेल्यावर त्यांना फार शेकावे लागले। येताना ते नावेतूनच परत आले। लाटाही एवढ्या उसळत की बरोबरच्या माणसांपैकी एक जण 3-4 हात वर गेलेला असायचा, तर केव्हा आपणही झरदिशी वरून खाली येत आहोत असे वाटायचे। माझ्या दोन्ही बाजूंना थोड्याच अंतरावर माझे मित्र व काही ग्रामस्थ होते। मी काही घाबरलो नव्हतो। पाण्याच्या प्रवाहाबरोबर बराच वेळ जायचे असते। मध्ये धार असते, तेथे मात्र हात मारून मी धार तोडून पुढे सरकावे लागते। ते जर चुकले तर ठराविक ठिकाणी न लागता खाली लांब जावे लागते। पोहायला पडताना सगळे एक ठिकाणाहून एका पाठोपाठ एक पडताना दिसतात, तरी आत गेल्यावर बरेच लांब पसरतात, मागे पुढे होतात। काठावर शेकडो लोक पाहायला उभे असतात, त्यांना मोठी मौज दिसते। आम्ही पोहायला पडल्यावर अंकलखोपला गेलो। तेथे काही मंडळींनी शेकाटा घेतला। मग आम्ही औदुंबरला जाऊन तिथून पुन्हा पाण्यात पडून भिलवडीच्या घाटावर लागलो। भिलवडी गावच्या रहिवाशांना नदीत पोहण्याचे फारसे काही वाटत नाही, पण मी परका होतो। शिक्षक म्हणून माझ्या रक्षणासाठी आजूबाजूला पोहणारे काही लोक होते। एकंदरीने महापूर पोहण्यात एक प्रकारची मौज असते, यात शंका नाही। धन्यवाद। पाठाला नक्की लाईक करा।